राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावरदेव हरिठळ श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. महायोगपीठे तटे विमरत्या, वरं पुंडलिकाय दातॄन् मुनिन्द्रे, समागस्ते तिष्ठं तमानन्दकन्दं, प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. जे प्राणी कामी बरू, देहावरी आदरू, आणि म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. आज या ठिकाणी प्रवचन रूपे सेविकता निवडले होते श्री संत ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज यांच्या 4थ्या अध्यायामधील ही ओवी ह्या ठिकाणी प्रवचनासाठी निवडलेली आहे. ह्या ओवीमधून माऊली सरळ सरळ सांगतात, हा जीव ह्या ठिकाणी दुःख का बघतो, जो प्राणी कामी भरू, देहावर आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. ह्या जीवाला या ठिकाणी विसर का पाडला, आत्मा स्वरूपाचा, आपल्या स्वस्वरूपाचा विसर का पाडला, तर ह्या ठिकाणी देहावर आदर केल्यामुळं, ह्या देहाला मी म्हटल्यामुळं हे स्वस्वरूपाचा विसर त्याला पाडला, आणि हा जीव मात्र ह्या ठिकाणी जीव नसून जीव पादाला पात्र झाला आणि सुख दुःख भोगू लागला, अशी सांगणारी ओवी ह्या ठिकाणी सेवेसाठी निवडलेली आहे. आज या ठिकाणी आपला जो नित्य नियमाचा उपक्रम जो आहे 9 ते 10, आणि अशी सुंदर अशी प्रवचन रूपी सेवा ह्या ठिकाणी मोठमोठ्या महात्म्यांची ह्या ठिकाणी सेवा होत असते, आणि खूप कौतुक करण्यासारखा हा उपक्रम आहे. कारण घर बसल्या बसल्या आपल्याला हे ब्रह्मज्ञान या ठिकाणी आपल्याला श्रवण कार्य या ठिकाणी भेटतं, म्हणून जेवढं कौतुक करावं एवढं या ठिकाणी कमीच आहे. तर ह्या ठिकाणी प्रत्येक जीव जन्माला येतो, मनुष्य असो, प्राणी असो, पक्षी असो, वनस्पती असो, प्रत्येक जीव हा जन्माला येतो, आणि देहाला आल्यानंतर ह्या जीवाची एक प्रकारचा प्रयत्न ह्या ठिकाणी चालू असतो, धाव ही मात्र ह्या ठिकाणी चालू असते. ती धाव नेमकं कशासाठी चालू असते, काय या ठिकाणी धडपड करीत असतो, त्याचं कारण जर काय असं, त्या जीवाला त्या ठिकाणी पाहिजे सुख, समाधान, शांती. परंतु ह्या प्रपंचामध्ये ह्या जीवाला सुख, समाधान, शांती या ठिकाणी कधीच भेटत नाही. याचं कारण काय, तर सुख आणि समाधान, शांती शोधण्याची या ठिकाणी जागा मात्र ह्या ठिकाणी चुकलेली आहे. त्यामुळे ह्या जीवाला ह्या ठिकाणी समाधान या ठिकाणी भेटत नाही. पहा, बारीक 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 विचार करायचा. ह्या ठिकाणी कोणताही जीव असो, मनुष्य असो, प्राणी असो, पक्षी असो, किंवा कोणताही प्राणी असो, ह्या प्रत्येक प्राण्याची धाव, प्रयत्न हा मात्र ह्या ठिकाणी मुक्ती शोधण्यासाठी चालू आहे, मोक्ष शोधण्यासाठी चालू आहे. ते म्हणतात महाराज, मनुष्याचं ठीक आहे हो,
मोक्ष प्राप्तीसाठी धाव चालू आहे, मुक्त स्थिती शोधण्यासाठी धाव चालू आहे. प्राणी पशु पक्षी यांना काय मुक्ती कळती, यांना काय मोक्ष कळतो पहा. कोणाला गुलामगिरीमध्ये जीवन जगणं आवडतं का? गुलामगिरीमध्ये अजिबात नाही. पहा, आपले कुत्रा हा प्राणी पाहिला, त्याला जर साखळीने बांधून टाकलं तर त्याला काय वाटतं, मला सोडावं आणि मला सोडून द्यावं असं त्याला वाटतं. किंवा एखादा पक्षी जर पिंजऱ्यामध्ये जर कोंडला तर त्या पक्षाला सुद्धा काय वाटतं, मला या ठिकाणी पिंजऱ्यातून सोडून द्यावं. म्हणजे गुलामगिरी मात्र त्या पक्षाला सुद्धा या ठिकाणी आवडत नाही. मनुष्याचा जर विचार केला तर मनुष्याला सुद्धा ह्या ठिकाणी गुलामगिरी आवडत नाही. पहा, एक साधं उदाहरण ऐकून सांगतो या ठिकाणी. एखाद्या मनुष्याला पैशाची गरज आहे, एक 10-20 हजाराची गरज आहे आणि अतिशय गरज आहे, खूप गरज आहे. त्या पैशाशिवाय त्याचं भागत नाही आणि तो एखाद्या व्यक्तीकडे गेला आणि त्या व्यक्तीला म्हणला, मला 10,000 दे. समोरचा व्यक्ती मला, ठीक आहे बाबा 10,000 तुला देतो, घे 10,000 रुपये. परंतु ते पैसे देत असताना जो माणूस पैसे देतोय त्याने जर भाषा थोडी जर कठोर वापरली, दर म्हणे पैसे, काय मिळालं तुला आणि घे घे, असं जर उग्रट भाषा वापरली तर ज्याला पैसे घ्यायचे त्या माणसाला त्या ठिकाणी ते पैसे घेऊ शकत नाही, त्याला बरं वाटणार नाही. काय का वाटणार नाही? याचं कारण मनुष्याला कोणाची भ्रम आवडत नाही, त्याला मात्र मुक्त स्थिती आवडत असते. का आवडत असते? कारण मनुष्याचं जो आत्मा आहे आपला, या आत्म्याचं स्वरूप जे आहे, ते स्वरूप म्हणजे काय, त्या स्वरूपाचा विषय जो आहे तो म्हणजे मुक्त. कारण आत्मा हा कुठल्या विषयामध्ये बांधले जात नाही, कुठल्या बंधनामध्ये बांधले जात नाही, कुठल्या जातीमध्ये बांधले जात नाही, कोणत्या विकारामध्ये बांधले जात नाही. असं मात्र मुक्त स्वरूप हे आत्म्याचं आहे. म्हणून साहजिकच मनुष्याला ह्या ठिकाणी गुलामगिरी आवडत नाही, त्याला ह्या ठिकाणी मुक्त स्थिती आवडती. आणि ज्या अर्थी त्याची आवड मात्र मुक्त स्थितीची आवड आहे, साहजिकच त्याची आपल्या स्वरूपाकडे ओढ आहे. आणि ते स्वरूपाकडे ओढ, त्याचं स्वरूप कोणतं असं ते म्हणजे आत्मा. आणि आत्म्याचं जे स्वरूप काय आहे, आत्म्याचा विषय काय आहे, ते म्हणजे मुक्त स्थिती. आणि मग साहजिकच ह्या जीवाची ओढ या ठिकाणी आपल्या स्वरूपात आहे. मग प्रयत्न मात्र सर्वांचा ठीक आहे, सर्वांना ह्या ठिकाणी पाहिजे समाधान. कारण समाधानासाठी सर्वांची धाव ह्या ठिकाणी चालू आहे, पण ते समाधान मात्र भेटतं का? नाही भेटत. पहा, पैसा पैसा आपण पैसा करतो, पण पैशामध्ये या ठिकाणी समाधान भेटत नाही. आणि ह्या मृत्यू लोकांमध्ये, या संसारामध्ये अशी एखादी शाश्वत वस्तू आहे का, तर ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी जीवाला मात्र सर्व समाधान भेटतं. अशी ठाम वस्तूच या संसारामध्ये नाही का ती भेटल्यानंतर मात्र मनुष्य समाधान भेटतो आणि मात्र सर्व गोष्टी ह्या ठिकाणी समाधानासाठी चालू आहे. पहा, एक उदाहरण छोटं पहा. एक मनुष्य होता, त्याने देवाची खूप भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर देव त्याला प्रसन्न झाला, म्हणे तुला काय पाहिजे माग. पण त्याच्या बुद्धीमध्ये लहानपणापासून फक्त पैसाच भरलेला होता. देव प्रसन्न झाला, परंतु त्याला दुर्बुद्धी सुटली आणि त्याने देवाकडे फक्त पैसा मागितला, मला भरपूर पैसा दे. देव मला, ठीक आहे म्हणे, तुला पैसा पाहिजे ना, हे समोरचं गोल्डन जे आहे म्हणे, ते गोल्डन भरले पैसे ना सर्व, हे सर्व तुझेच म्हणे. 5-500च्या नोटा होत्या, बोललो गोल्डन ते भरलेलं होतं. फक्त एक आट आहे म्हणे, काय करायचं, हे सर्व पैसे मोजेपर्यंत तो डोळ्याची पापणी पाडायची नाही, म्हणजे झोपायचं नाही. आणि मग एवढे पैसे मोजले का पैसे सगळे तुझेच. याने विचार केला, काय फरक पडतोय, आयुष्यभर झोपायचंच आहे, मग एवढे पैसे मोजेपर्यंत नाही झोपायचं म्हणे, मोजूया पैसे. आणि त्याने मोजायला सुरुवात केली. 1 दिवस गेला, 1 रात्र गेली, 2 दिवस गेले, 2 रात्री गेले, 3 दिवस गेले, 4-5 दिवस आणि 4-5 रात्री गेले. त्याने बळ 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 ते कस तरी झोप आवरली, पण शेवटी मात्र डोळ्यांनी साथ सोडली आणि त्या डोळ्याने त्याला सांगितलं, बाबा रे, जो तुझा पैसा तुला लक लागो, मला आता झोपण्याची गरज आहे. आणि मग त्या मनुष्याने देवाला हात जोडले, देवा तुझा पैसा मला ह्या ठिकाणी नको, मला मात्र आता झोपण्याची गरज आहे. देवाने विचारलं, अरे काय झालं,
निम्मे पैसे मोजून झालेत, निम्मे पैसे राहिलेत, एवढे निम्मे पैसे मोज, पैसा तुझा. मला सांगा, अगोदर त्याची अंतःकरणाची वृत्ती कशामध्ये होते? पैशामध्ये. पैशामध्ये सुख असं त्याला वाटत होतं. परंतु ती पैसा या ठिकाणी भेटून सुद्धा त्याची वृत्ती मात्र ह्या ठिकाणी आता झोपेकडे गेली आणि त्याला झोपेमध्ये सुख वाटू लागलं. मग ह्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच, ह्या मृत्यू लोकामध्ये अशी ठाम कोणतीच वस्तू नाही का त्या वस्तूमध्ये मात्र ह्या ठिकाणी सुख आहे आणि ते वस्तू भेटल्यानंतर ह्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं. मग ह्या ठिकाणी आपल्याला देवाची भक्ती का करायची याचं कारण या ठिकाणी समजलं पाहिजे. कारण जोपर्यंत भक्तीचं कारण जर समजत नाही तोपर्यंत भक्ती करण्याला या ठिकाणी काही तात्पर्य नाही. आणि मग भक्ती जर का करायची असेल तर भक्ती या संसाराची भरभराटी होण्यासाठी, संसारामध्ये पैसा अडका मिळवण्यासाठी किंवा मुलं होण्यासाठी, मुलाला नोकरी लावण्यासाठी, यासाठी मात्र ह्या ठिकाणी भक्ती करायची नाही. तर भक्तीचं करण्याचं कारण जर असेल तर ते कारण म्हणजे या ठिकाणी समाधानासाठी, सुखासाठी. किंवा सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ते दुःख म्हणजे जन्म आणि मृत्यूचं जी पीडा आपल्या पाठीमागे लागलेली आहे, हे सर्वात मोठं दुःख घालवण्यासाठी आपल्याला मात्र ह्या ठिकाणी देवाची भक्ती करायची आहे. आणि ह्या जीवाला ह्या ठिकाणी पाहिजे सुख, पाहिजे समाधान. आणि ते सुख समाधान मात्र ह्या ठिकाणी प्रपंचामध्ये ह्या ठिकाणी नाही, संसारामध्ये ह्या ठिकाणी सुख नाही, समाधान आहे. कारण का साधू संतांनी सांगून गेले, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिले कोणाच्या श्रवणी, का सुख निद्रान थोरणी इंगळाच्या. या मृत्यू लोकामध्ये जर पुढे सुख असन असं कोणी म्हणत जर असन तर माऊली सांगतात, इंगळाच्या अंतरुणावर सुखाची झोप घेतल्यासारखं. मात्र ह्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये अजिबात सुख नावाची वस्तूच नाही. किंवा तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाणे ह्या ठिकाणी पाहायला भेटतील. संसार दुःखामुळं रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कुठे. या संसारामध्ये मात्र खूप असं दुःख ह्या ठिकाणी आहे. आणि या संसारामध्ये किती दुःख आहे हो, याचं जर उदाहरण जर पाहायचं झालं तर एक मनुष्य होता, त्याच्या पाठीमाग वाघ लागला आणि तो पळत 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 या ठिकाणी निघाल्यानंतर समोर एक पडकी विहीर होती. माहिती आहे, विहिरीत पाणी नाही, परंतु झाड झुडपांमुळे ती विहीर त्याला दिसली नाही आणि तो विहिरीत पडला. परंतु झाडं असल्यामुळे त्यांनी झाडाच्या फांदीला धरलं आणि लटकला. वर पाहतोय तो वाघ, खाली डुकून पाहिलं तर खाली नाग होता. विचार केला, वर जावं तर वाघ आहे, खाली नाग आहे, करावं काय. पण त्याचं दुर्दैव असं, ज्या फांदीला त्याने धरलं होतं त्या फांदीला होतं मोहोळ. मध्ये मोळ चावताय, खाली जावं तर नाग, वर जावं तर वाघ. मोठा हैराण झाला, खूप दुःख झालं त्याला, काय करावं काय करावं. परंतु तेवढ्यामध्ये ज्या फांदीला धरलं होतं त्या फांदीला मूळ होतं आणि धक्का लागल्यामधून त्याचा मधाचा टिपका मात्र पडत होते आणि त्याने ते टिपका त्याने जिभेने चाटला आणि म्हणला, वा काय आनंद आहे. तसं या संसारामध्ये दुःखाने पूर्णपणे ओतप्रोत हा संसार भरलेला आहे आणि पुढे मात्र थोडस मात्र सुख आहे. आणि त्या सुखासाठी आपण ह्या ठिकाणी समाधान या ठिकाणी मानित असतो. तुकाराम मला म्हणतात, सुख पाता जवा पायी आणि दुःख पर्वत एवढे. दुःख जर पाहिलं तर या संसारामध्ये पर्वत एवढे मात्र खूप मोठं असं दुःख आहे. आणि सुख जर पाहिलं तर जवा एवढं आहे. जव म्हणजे खूप लहान बी असती, तळ हातावर जर घेतली तर ती बी बारीक पाहावं लागते आणि कधी चुकून जर हातातून पडली, खाली फरशी जरी असली प्लेन फरशी, तरी ती बी हातातून पडल्यानंतर त्या फरशीवर दिसणार नाही, एवढी लहान मात्र ती जवाची बी असती. आणि तुकाराम मला सांगतात, त्या संसारामध्ये जर सुख असन ते सुख फक्त ह्या ठिकाणी जवळ एवढं आहे आणि दुःख या ठिकाणी पर्वत एवढा आहे. आणि ह्या ठिकाणी आपला विषय जो होता, प्रत्येक जीवाची धाव ह्या ठिकाणी आनंद शोधण्यासाठी, समाधान शोधण्यासाठी ह्या ठिकाणी प्रत्येक जीवाची धाव मात्र चालू आहे. इथपर्यंत मुद्दा ठीक आहे. परंतु इथून पुढे मात्र फॉल्ट झाला. फॉल्ट काय झाला तर हा जीव ते समाधान मात्र काय करतो, या संसारामध्ये या प्रपंचामध्ये मात्र ते जीव सुख आणि समाधान शोधित असतो आणि संसारामध्ये मात्र सुख नाही. म्हणून ह्या जीवाला शेवटपर्यंत सुख आणि समाधान ह्या ठिकाणी भेटत नाही. मग सुख आणि समाधान कुठं आहे
तर साधू संत सुखाचा पत्ता सांगून जातात. सुख कड आहे, तर सुख आहे संतांच्या पायाजवळ. संतांच्या पाया सुख वशी एकटाई बहु पायी संतांच्या पायाजवळ सुख आहे, म्हणून ह्या ठिकाणी शरण जायचं. अजून सुखाचा पत्ता कुठे सांगितला? सर्व सुखाची आगर बाप रुक्मा देवीवर, सुख मात्र ह्या ठिकाणी देवाजवळ ह्या ठिकाणी सुख आहे आणि देवाच्या ठिकाणी सुख आहे. म्हणून सुखाचा पत्ता ह्या ठिकाणी केला, कळला आपल्याला. तर भक्ती का करायची? तर देवाची भक्ती करण्याचं कारण काय? तर आपल्याला पाहिजे सुख, आणि ते सुख मात्र देवाजवळ आहे, म्हणून या ठिकाणी देवाची भक्ती करायची. परंतु ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाची ह्या ठिकाणी ओळख असायला पाहिजे. आणि जोपर्यंत देवाची ओळख ह्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत भक्ती करायला ह्या ठिकाणी काही तात्पर्य नाही. कारण साधू संत सांगून गेले, आधी देवाची ओळखावे मग अनन्य भावे शरण जावे. जोपर्यंत देवाची ओळख होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी देवाची भक्ती करता येत नाही. कारण एकनाथ महाराज सांगतात, ओळखीला हरी साठविला पोटी आणि होता त्याचे भेटी दुःख कैसे. आधी आम्ही हरीला ओळख करून घेतली आणि मग त्या हरीला ओळख करून घ्या त्यांच्या पोटात साठवला आणि मग त्याची भेट झाल्यानंतर या ठिकाणी दुःख होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी देवाची ओळख कोण करून देत असन ते मात्र संत मात्र देवाची ओळख करून देतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला साधू संतांना या ठिकाणी शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु ते संत कसे असतात? ते संत या ठिकाणी कृपळ असतात आणि ते संत ह्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ असतात आणि स्तोत्रीय असतात. उदार संत भंडार संत हे आवाज तुटतोय महाराज. हॅलो, आवाज तुटतोय म्हटलं मधनं मधनं. हा का? तर हिडिओ चालू केले तर बरं आहे. मला काय होतंय, बोलायची सवय ना, एक आणि दोन हिडिओ चालू असले तर बरं होईल. या ठिकाणी आपल्याला गरज आहे सुखाची. सुखाचा पत्ता ह्या ठिकाणी साधू संतांनी सांगून गेले, सुख मात्र देवाजवळ आहे. परंतु जोपर्यंत देवाची ओळख होत नाही तोपर्यंत त्याची भक्ती होऊ शकत नाही. पहा, एक गाव होतं आणि त्या गावात एक महाराजाचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर ते महाराज घरी जेवायला आले आणि आल्यानंतर ज्यांच्या घरी जेवायला आले त्यांची एक लहान मुलगी होती आणि खूप लाडकी होती त्यांची. त्या मुलीला बोलवलं आणि महाराजांना सांगितलं, अहो हिला थोडं मार्गदर्शन करा म्हणे, आमची मुलगी एकुलती एक आहे. महाराजांनी त्या मुलीला मार्गदर्शन करायला चालू केलं. म्हणे, बाळा, पती हा परमेश्वर असतो, पतीची सेवा खूप श्रेष्ठ असते आणि अनेक महान पतिवर्ते जे होऊन गेले यांचे दाखले मात्र त्या मुलीला दिले. तुका म्हणे प्रतिवाता तिची देवावरी सत्ता. असं खूप असं तासभर त्या मुलीला त्या महाराजांनी विषय पटवून सांगितला आणि तासाभराने विचारलं, बाळा तुला कळलं का? आणि कळल्यानंतर त्या मुलीने विचारलं, मला काहीच नाही कळलं म्हणे. आणि ते महाराज म्हणले, काय म्हणे मूर्ख मुलगी म्हणे, काय मस्त आहे, काय बुद्ध पोरगी म्हणे, हिला एवढं तासभर जीव पुढून सांगितलं तरी कळलं नाही म्हणे. आता मला सांगा, त्या मुलीचं ह्या ठिकाणी लग्नच झालं नव्हतं, तिला त्या ठिकाणी पतीची ओळखच नव्हती. मग तिला किती जर ह्या ठिकाणी जर समजून सांगितलं, पातीवरती धर्म जर समजून सांगितला ते तिला कळलं का? तर अजिबात कळणार नाही. आणि आपली मात्र गत तीच झालेली आहे. आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, आपण मात्र ह्या ठिकाणी सोन्यानं पिवळं आहे. कारण आपण येळातला येळ काढून ह्या ठिकाणी कीर्तन ऐकत असतो,
प्रवचन ऐकत असतो, आपला अनमोल किमतीचा वेळ खर्च करून आपण या ठिकाणी कुठेतरी महाराजांच्या समोर जाऊन बसत असतो. कारण आजचं जग म्हणजे खूप धावपळीचे जग आहे आणि या धावपळीच्या जगामध्ये आपला अनमोल किमतीचा वेळ आपण या ठिकाणी देत असतो. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज फक्त काय सांगतात, देवाची भक्ती करा, नामचिंतन करा, देवाची भक्ती करा. परंतु देवाची भक्तीची रीत मात्र ह्या ठिकाणी बरोबर जर रीत या ठिकाणी जर नाही समजली, भक्ती नेमकं कशी करायची हे जर नाही कळलं, तर ह्या ठिकाणी त्या भक्तीमध्ये गोडी रस ह्या ठिकाणी लागत नाही आणि मग ह्या ठिकाणी कोणी भक्ती ह्या ठिकाणी करत नाही. मग जर भक्ती करायचं असेल तर पहिली देवाची ओळख ह्या ठिकाणी करून घेतली पाहिजे, देवाचा संबंध ह्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. म्हणजे देव केवढा आहे, सहज एखाद्याला जर प्रश्न विचारला, बाबा रे देव केवढा आहे, देव कसा आहे, देव कुठं आहे, तिथं सहज उत्तर देऊन जातो. म्हणे देव माहिती आहे आम्हाला, पंढरपूरला आहे, कटेवर हात आहे, इटेवर उभा आहे, सहज आपण बोलून जातो. परंतु देवाचं स्वरूप मात्र एवढं लहान स्वरूप देवाचं नाही. कारण देव कसे आहेत तर ह्या ठिकाणी साधू संत सांगतात, देवांना जो नाही कळला अंत पार याचा, कानाडा राजा पंढरीचा. वेदांना जो नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. जो पंढरीचा जो राजा आहे, पंढरीचा जो भगवान परमात्मा आहे, याचा अंत या ठिकाणी वेदांना सुद्धा कळला नाही. बरं, एकनाथ महाराज सांगतात हरिपाठामध्ये, वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाणू गेला तो सुद्धा ह्या ठिकाणी शांत झाला आणि हे गुह्य, हे परमार्थ मार्गामध्ये, भक्ती मार्गामधलं जे गुह्य आहे, जे गुह्य तुला कसं प्राप्त होईल, म्हणजे गुह्य कोणाला प्राप्त होईल, दास सद्गुरूचा पूर्ण सुकृताचा तोच जाणी. जे सद्गुरूचं दास्यत्व शिकारीन, जे सद्गुरूचा शिष्य होईल, जे संतांना अनन्य भावाने शरण जाईल, त्याला मात्र हा भक्तीचा मार्ग, हे भक्तीच्या वाटा, भगवंताची ओळख मात्र त्याला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी जीवनामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट, महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ते म्हणजे संत. संत जर जीवनात जर नाही आले तर आपल्याला ह्या ठिकाणी भक्ती ह्या ठिकाणी कळणार नाही, भक्तीचं वर्म ह्या ठिकाणी आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला साधू संताला ह्या ठिकाणी शरण जायचं आहे. मग साधू संताला शरण गेल्यानंतर साधू संत काय करतात नेमकं, तर साधू संत ह्या ठिकाणी फक्त जीवाचा जीवपणा काढून टाकतात, जीवाच्या ठिकाणी आलेलं अज्ञान या ठिकाणी काढून टाकतात आणि ह्या जीवाला आपलं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाची या ठिकाणी ओळख करून देतात. तर बाबा रे, तूच ह्या ठिकाणी ब्रह्म आहे, तू ज्या आनंदाला या ठिकाणी शोधित आहे, तो आनंद तू ह्या ठिकाणी वेगळाच नाही, हे मात्र ह्या ठिकाणी ते संत ह्या ठिकाणी सांगत असतात. कारण एकनाथ महाराज म्हणतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव. त्या जीवाच्या ठिकाणी काय झालं, कल्पना आली, अविद्या आली आणि ते जीव ह्या ठिकाणी जीवपणाला पात्र झाला. परंतु त्या जीवाच्या ठिकाणी जर कल्पना काढली, अविद्या जर काढली, तर हा जीव जीव नसून ते परब्रह्म स्वरूपच आहे. पहा, एक साधं बारीक उदाहरण पहा. गुळाची मोठी ढेप आहे, भली मोठी ढेप, आणि त्या ढेपेमधून बारीक बारीक गुळाचे खडे बाजूला काढले आणि त्या बारीक खड्याची चव पहा आणि मोठ्या गुळाची ढेपीची चव पहा, चव मात्र सारखीच आहे. बारीक गुळाचा ढेप खडा ज्या वेळेत खराब होईल तेवढ्यात मोठा गुळाचा खडा सुद्धा खराब होईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, बारीक खडा आणि मोठा गुळाचा खडा दोघांची लक्षणं मात्र सारखीच आहे. आणि ह्या ठिकाणी आपण कोण आहे, तर त्या परब्रह्माची अंश आपण ह्या ठिकाणी आहोत. मग आपली लक्षणं आणि परब्रह्माची लक्षणं ह्या ठिकाणी सारखेच असाय पाहिजे का वेगळे असाय पाहिजे, ते ह्या ठिकाणी मात्र सारखेच असाय पाहिजे. पहा, सूर्य आणि सूर्याची जे किरण आहे, या किरणांची लक्षणं सारखीच आहे का एकच आहे? एकच आहे. किंवा एखादा मोठा अग्नी आहे
आणि छोटा अग्नी केवढा अगरबत्तीचा छोटा अग्नी आणि दुसरा मोठा अग्नी. आता मोठ्या अग्नीची आणि अगरबत्तीचा छोटा अग्नी यांची लक्षणं सारखी काही वेगळी आहेत? सारखीच आहे. कारण मोठा अग्नी जे करू शकतो तोच छोटा अग्नी करू शकतो. अगरबत्ती पेटलेल्या अगरबत्ती नाही, जंगल जळू शकत नाही का? काही जळू शकतं, कारण लक्षणं मात्र दोघांची सारखीच आहे. तसं ह्या ठिकाणी जे परब्रह्म तत्व आहे त्याची लक्षणं आणि ह्या ठिकाणी त्या परब्रह्माचा जे अंश आहे जीव, याची लक्षणे ह्या ठिकाणी सारखीच असायला पाहिजे का वेगळी असायला पाहिजे? मात्र सारखीच आहे. परंतु ह्या जीवाच्या ठिकाणी काय आलं? कल्पना अविद्या आली आणि ते जीव ह्या ठिकाणी जीव पदाला पात्र झाला आणि सुख दुःख ह्या ठिकाणी भोगू लागला. वास्तव पाहता या ठिकाणी जन्म आणि मृत्यू हे जे आहे हे मात्र या ठिकाणी देहाचं आहे. सुख दुःख हे ठिकाणी प्रकृतीचा भाग आहे आणि हे सगळे प्रकृतीचे जे लक्षण आहे ही सगळे लक्षण ते काय करतो, ही माझीच आहे असं ह्या जीवाच्या ठिकाणी वाटतं आणि तो सदैव सुखी असून आपण कोण आहे याचा त्याला या ठिकाणी विसर पडतो आणि ते या ठिकाणी सुख दुःख या ठिकाणी भोगीत असतो. आणि या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, देव पावायशी गेलो तिथे देवाची होऊन ठेलो. मग तुकाराम महाराज असं नाही पाहिजे म्हटलं तर मी देव पाहायला गेलो आणि मला देव दिसला असं म्हणले का ते? किंवा असंही नाही म्हणले देव पाहायला गेलो आणि मी देव झालो असं म्हणले का? तुकाराम महाराज देव पाहायचे गेलो ते देवाचे होऊन ठेवलो. का बरं असं झालं? कारण याचं कारण आहे त्याचे देव होण्यासाठी ती वस्तू अगोदरच मी देव होतो. या ठिकाणी सुख आणि आत्मा यांचा एवढा घनिष्ठ संबंध आहे, खूप घनिष्ठ संबंध आहे. किती घनिष्ठ संबंध आहे? जसं गुळ आणि गुळाची गोडी मात्र वेगळी करता येत नाही. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश या ठिकाणी वेगळा करता येत नाही. अग्नीची दाहकता जी आहे ती जशी वेगळी करता येत नाही. पाणी आणि पाण्याचा ओलावा जो पातळपणा वेगळा करता येत नाही, तसं आत्मा आणि आत्म्याचा आनंद मात्र या ठिकाणी वेगळा करता येत नाही. एवढा घनिष्ठ समूह आनंदाचा आणि आपला असून सुद्धा आपण या ठिकाणी सुख दुःख का भोगतो? त्याचं कारण जर असेल तर काय माहित भ्रम का? महाभारतामध्ये एक कथा आलेली, परीक्षित राजा आणि परीक्षित राजा हा पांडवांचा वंशज होता. पांडवांचा काळ संपला त्या ठिकाणी आणि परीक्षित राजाचं राज्य होतं. आता पांडवांचा वंशज असल्यामुळे ते खूप धर्म टिकवणारा, साधू संतांची सेवा करणारा होता. परंतु त्याच्या काळामध्ये कलीने त्या ठिकाणी प्रवेश केला. कलीचं त्याचं त्या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या कलीला हरवलं आणि सांगितलं परीक्षित राजाने, माझ्या राज्यामध्ये तो राहायचं नाही. कली शरण आला. म्हणे ठीक आहे म्हणे, शरण आल्याला अभय दान दिलं पाहिजे म्हणे. मी तुला शरण आलोय, मला अभय दान द्या, मला जागा द्या तुमच्या राज्यामध्ये. मग परीक्षित राजाने सांगितले ठीक आहे म्हणे. तो ठराविक गोष्टीमध्ये या ठिकाणी राहायचं. 2 नंबरचं धन आहे त्या ठिकाणी राहायचं. ज्या ठिकाणी जुगार चालतात त्या ठिकाणी राहायचं. मद्यपान जिदा चालतं त्या ठिकाणी राहायचं. अशा वाईट गोष्टींमध्ये त्याला राहण्यासाठी त्या ठिकाणी ठिकाण दिलं. मात्र हे दिल्यानंतर त्या परीक्षित राजाच्या डोक्यावर जो मुकुट होता तो मुकुट मात्र जरासंधाचा होता. भीम आणि जरासंधाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भीम जे आहे यांनी तो मुकुट मात्र ह्या ठिकाणी जिंकून आणला होता आणि ते धन मात्र 2 नंबरचं असल्यामुळं त्या कलीनं मात्र त्या मुकुटामध्ये प्रवेश केला आणि पुढे ते त्यांच्याकडून एका ऋषीची विटंबना झाली. ऋषी तपश्चर्याला बसले होते, हे त्या ठिकाणी गेले आणि ऋषीला पाणी मागितलं. ते तपश्चर्यात मग्न असल्यामुळे त्याने काय ते
पाणी दिलं नाही आणि मग त्याने तो साप मारला, त्या ऋषीच्या गळ्यात घातला आणि ह्या ठिकाणी ते परीक्षित राजा निघून गेले. पण त्या ऋषींचा मुलगा त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर पाहिलं सगळे परिस्थिती, म्हणजे कोणी हा साप माझ्या वडिलांच्या गळ्यात घातला, म्हणे ज्याने हा साप माझ्या वडिलांच्या गळ्यात घातला आहे, 7 दिवसाच्या आतमध्ये हा सर्प चावून मात्र त्याला मृत्यू येणार आहे असा शाप दिला. आता ही कथा सगळ्यालाच माहिती आहे, आपल्याला पुढे तात्पर्य सांगायचे म्हणून मी जरा दाऊचं सांगतोय. ही कथा सगळ्यालाच माहिती, पाठ झाले तोंडपाठ, पण महत्वाचा मुद्दा पुढे आहे. आणि मग त्या ऋषी तपश्चर्या उठले आणि मग सगळा वृत्तांत त्याला सांगितला आणि त्याने अंतर्दृष्टीने पाहिलं. काय पाहिलं? कोणी म्हणा हे कोणी कृत्य केलं असं. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे म्हणे आपला राजा होता, आपला अन्नदाता होता म्हणे, आणि त्याला एवढी मोठी शिक्षा दिली म्हणे, साधी किरकोळ गोष्टी म्हणून एवढी शिक्षा दिली म्हणे, खूप वाईट झालं म्हणे, असं नव्हतं व्हायला पाहिजे. पण शाप दिला, आता तो काय मागे घेता येणार नाही. आता जाऊन कमीत कमी त्याला सांग म्हणे. आणि मग पळत पळत त्या ठिकाणी गेले, सांगितलं बाबा रे तुम्ही 7 दिवसाच्या आत मारणार आहे. पण त्याच्या अगोदर परीक्षित राजाने आपला मुकुट बाजूला काढला, त्या मुकुटा बरोबर कली सुद्धा बाजूला गेला आणि त्यांची जी मूळची मती होती, जे मूळचे संस्कार जागृत झाले आणि त्याने खूप पश्चाताप केला. काय झालं म्हणे, माझ्या हातून साधू संतांची इटापणा घडली, माझ्या वाढ वडिलांनी एवढी साधू संतांची सेवा केली, माझ्या हातून काय पडलं, तेव्हा मला काहीतरी शिक्षा दे, काहीतरी शिक्षा दे. आणि तेवढ्यात ते ऋषीपुत्र आले आणि त्याला सांगितलं तुम्ही 7 दिवसाच्या आत मरणार. आणि असं म्हणलं तर त्यांचं सगळं वैराग्य तयार झालं त्यांना. आता काय करावं म्हणे, 7 दिवसाच्या आतमध्ये मरणार. राज्याकडे मन नाही लागलं, राज्य वाढवावं याच्याकडे मन नाही, कशातच मन नाही, कशातच मन नाही. काय केलं पाहिजे? मला जर 7 दिवसाच्या आतमध्ये मृत्यू जर येत असत तर मी काय केलं पाहिजे? एवढा एकच प्रश्न. आणि सर्व प्रधानांना बोलून घेतलं, म्हणे काय केलं पाहिजे 7 दिवसाच्या आत मी मरणार आहे, असं काय केलं पाहिजे? परंतु या ठिकाणी शुक मुनी त्या ठिकाणी आले आणि शुक मुनीने त्या ठिकाणी परीक्षिताला सांगितलं, बाबा रे प्रत्येक जीव जन्माला येतो हा मरण्यासाठी येतो, कारण हा मृत्यू लोक आहे. इथे जो जन्माला येतो त्याला एक दिवस जावणारच आहे. परंतु जन्माला आल्यानंतर काय करायचं हे जर साध्य करून नाही घेतलं तर किती दिवस जगून या ठिकाणी काहीच फायदा नाही. म्हणून त्या परीक्षित राजाला शुक मुनीने ह्या ठिकाणी भागवत ह्या ठिकाणी समजून सांगितलं. हा विषय सगळ्यांना वृत्तांत माहिती. मग 7 दिवसामध्ये भागवत सांगितलं. मग भागवत सांगितल्यानंतर परीक्षित राजा जगला का मेला? भागवत सांगितलं कशासाठी सांगितलं? 7 दिवसांनी मारणारे. मग 7 दिवसामध्ये तो मेलाच ना. 7 दिवस झाले, मग तो साप त्या ठिकाणी आला, परीक्षित राजाला चावला आणि परीक्षित राजा मेला. मग 7 दिवसामध्ये काय सांगितलं? ते ह्या ठिकाणी शुक मुनीने सांगितलं, बाबा रे जो साप ह्या ठिकाणी तुला चावणार आहे ते सापही ह्या ठिकाणी खोटा आहे आणि ज्याला चावणार आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी खोटा आहे. तुझा देह जो आहे हा देह खोटा आहे आणि तो येणारा जो साप आहे ते खोटा आहे. मग हे शाश्वत काय आहे? ह्या ठिकाणी मात्र आत्मा शाश्वत आहे आणि तो मात्र ह्या ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. त्याला ह्या ठिकाणी जन्म नाही आणि त्याला ह्या ठिकाणी मृत्यू नाही, असा शाश्वत आत्मा आणि तेच मात्र आपल्या ह्या ठिकाणी स्वरूप आहे का? आणि ह्या ठिकाणी मात्र जो आपल्याला आनंद जे होत आहे तो आनंद मात्र आत्मस्वरूपाचा या ठिकाणी आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी या आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळं, या देहालाच मी म्हटल्यामुळं आपण ह्या ठिकाणी सुख दुःख भोगत असतो. संसारामध्ये मात्र थोडंही सुख नाही. मग ह्या ठिकाणी संसारामध्ये सुखच नाही, परंतु आपल्याला मात्र संसारात सुख झाल्यासारखं वाटतं का नाही? तहान लागली दुःख झालं, पाणी पिलं बरं वाटतं, भूक लागली दुःख झालं, जेवण केलं बरं वाटतं, एखाद्याच्या पाहुण्याची आठवण झाली बेचैन माणूस होतो, कधी ते पाहुणा भेटत आणि तो पाहुणा आल्यानंतर बरं वाटतं. मग सुख तर जाणवतच ना. पण साधू संत एका ठिकाणी सुख नाही असं का म्हणतात? तर याचं कारण एक आहे, या विषयांमध्ये सुख मुळातच नाही, परंतु जे सुख विषयामधून झालं असं वाटतं ना,
ते सुख सुद्धा ह्या ठिकाणी कसलं सुख आहे? आत्मस्वरूपाचं या ठिकाणी सुख आहे. कारण का सुखाची व्याख्याच मात्र ती आहे, ज्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती ह्या ठिकाणी चंचल होत असते त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी दुःख होतो. आणि अंतःकरणाची वृत्ती जर स्थिर झाली तर मात्र सुख होत असतं. पहा, एखाद्या विषयापासून आपल्याला जर सुख होत असेल तर त्या विषयापासून सतत सतत सुखच व्हायला पाहिजे. परंतु तसं होतं का? अजिबात होत नाही. एखाद्या विषयापासून आपल्याला जर सुख झालं तर तेच विषय, तीच वस्तू परत आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरते. याचं काय कारण? तर आपल्या अंतःकरणाची वृत्ती जोपर्यंत त्या विषयावर स्थिर होती तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी सुख होत असतं. आणि वृत्ती मात्र दुसऱ्या विषयावर गेली तर मात्र ह्या ठिकाणी दुःख होत असतं. पहा, एक व्यवहारातलं उदाहरण पाहूया. एक सासू होती आणि त्या सासूला कळलं का जावई येणार आहे, जावई येणार आहे. आता ती अंतःकरणाची वृत्ती चंचल झाली. कधी जावई येईन, कधी जावई येईन, मी जावईला कधी जीव घालीन, कधी माझी मुलगी येईन. वृत्ती चंचल झाली तिची आणि त्याला खूप दुःख झालं. ती वाट पाहू राहिली, कधी माझा जावई येईन, कधी जावई येईन. पण मात्र एक दिवस जावई आला या ठिकाणी. आल्यानंतर मात्र सासू ही जावयाची खूप लाड करीत असते. त्या सासूने काय केलं, घरापासून तर रस्त्यापर्यंत फुलं ठरली जावयाला येण्यासाठी. खूप सुंदर असं घर या ठिकाणी सजवलं. पाचवी पकवानाचा बेत हे जावयाला त्या ठिकाणी खाण्यासाठी बनवला. चंदनाचा पाट बसायला, चांदीचं ताट जेवायला, धूप दीप अगरबत्ती असा मस्त पैकी बेत जावयाचा या ठिकाणी केला. जावई जेवला. आता ह्या पहिल्या दिवशी एवढा आनंद होता, पण दुसऱ्या दिवशी एवढं सगळं असणार आहे का? जावयाला फुलं असणार आहे का? आता फुलं गेली, बाकी सर्व ठीक. तिसऱ्या दिवशी चंदनाचा पाट मात्र गेला, बाकी सर्व होतं. चौथ्या दिवशी धूप दीप अगरबत्ती मात्र बाजूला गेली. पाचवी पकवानाचा बेत होता, त्यातल्या काही वस्तू त्या पदार्थ कमी झाले. हळूहळू हळू ते जावयाबद्दल आनंद ह्या ठिकाणी कमी होत राहिला. जावयाबद्दल प्रेम कमी होत गेलं. शेवटी जावयाच्या ठिकाणी तिला ते दुःख वाटू राहिलं. आणि मग एक दिवस जावई आल्यानंतर सासू आजारी होती. जावई म्हणले, अहो मला जेवाया वाढा. ती सासू म्हणली, माझं खूप दुखत आहे म्हणे. आता काय करा? हातानेच घ्या म्हणे तुम्ही. पण जावई आता हाताने घ्यायला लागला, हाताने जेवायला लागला. त्याच्यानंतर काय झालं, एक दिवस सासूने स्वयंपाकच केला नाही. जावई म्हणला, अहो मला जेवाय वाढा म्हणे. मी आता दुखत आहे म्हणे, स्वयंपाक केला नाही. आता काय करा? तुम्ही स्वयंपाक करा आणि मलाही घाला आणि तुम्ही खा. आता बा, या दृष्टांतून सांगण्याचा तात्पर्य काय? पहिल्या दिवशी आनंद झाला, कशामुळं? जावयामुळं. पण जावई हा जर आनंद जर असेल तर तो आनंद सतत सतत टिकायला पाहिजे का नाही? टिकायलाच पाहिजे. पण असं होतं का? नाही होत. कारण पहिल्या दिवशी तिची अंतःकरणाची वृत्ती चंचल होती, कधी जावई येईन, कधी जावई येईन. आणि जावई आल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली आणि तिला आनंद झाला. तो आनंद तिच्या आत्मस्वरूपाचा होता. कारण आनंद केव्हा होतो? ज्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती स्थिर होती त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आनंद होत असतो. आणि मग आपल्याला वाटतं का ते विषयामुळे आपल्याला आनंद झाला आहे. पहा, गुळ हा गोड असतो. तो आज खाला तो गोड लागतो, महिन्याने खाला तर गोड लागतो आणि वर्षाने खाला तर गोड लागतो. कारण त्याचं स्वरूप काय आहे? गोड. तसा विषय जर सुख असन तर ते आज भोगलं तरी गोड लागायला पाहिजे. आज भोगलं तर सुखच व्हायला पाहिजे, नंतर घेतलं तर सुखच व्हायला पाहिजे. पण ते विषय टिकून राहतो का? अजिबात टिकून राहत नाही. म्हणून सुख जर कोणतं असन ते सुख मात्र त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. म्हणून काय झालं, मग सुखाचा आपला एवढा घनिष्ठ समज असू सुद्धा या ठिकाणी आपण दुःख का बघतो? याला कारण काय असन तर हा देह मी आहे, हा देह माझा आहे अशी याला भ्रांती या ठिकाणी झाली. आणि आत्मस्वरूपाचा त्याला ठिकाणी विसर पडला आणि हा जीव
ह्या ठिकाणी सुख दुःख ह्या ठिकाणी भोगू लागला. पहा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दे की पुढेलांचे वजे, जो आपला माता घेई जे, तरी कान दाटी जे धनुर्धरा, तैसे शुभ अशुभ कर्मे, निपजाती प्रकृती धर्मे, ते मंदमती भ्रमे मी करता म्हणे. माऊली सांगतात, जो आपला माता घ्यायचे जरा, दुसऱ्याचं वज जर आपल्या माथ्यावर जर घेतलं आणि हे वज माझच आहे असं जर आपण म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी दुःख होणार नाही का? ते ह्या ठिकाणी आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, पंढरपूरला दिंडी चालली होती आणि दिंडी चालल्यानंतर एक वारकरी होता. तो खूप हुशार होता. त्याला माहित होतं आपल्याला वाटाने चालायचंय, त्याच्यामुळं त्याने काय वज वगैरे काहीच घेतलं नाही संग आणि ते वारकरी चालला. पण एक नवीन वारकरी होता. त्या वारकऱ्याने काय केलं, तांब्या, ताटली, कपडे, आदर असे भरपूर असं वस्तू त्यांनी संघ घेतल्या आणि आपल्या डोक्यावर घेऊन तो वारीत चालायला लागला. चालत असताना खूप जड झालं. पण तो जुना वारकरी होता, निष्ठावंत, त्याला अनुभवी वारकरी होता. त्याने जर केला, बाबा म्हणे एवढं वजन का घेतलं म्हणे संघ तू, आपल्याला चालायचंय म्हणे. म्हणे काय करू मला माहित नाही म्हणे, आणलंय आता. मग तो नेहमीचा वारकरी होता. म्हणे ठीक आहे, आता काय कर, हे वजन माझ्याकडे दे म्हणे, मी घेतो. ते वजन डोक्यावर घेतलं. 1, 2, 3, 4 किलोमीटर त्याने ते वजन नेलं. पण 4 किलोमीटर जात असताना ते वजन दुसऱ्याच आहे हा ते वारकरी विसरून गेला आणि त्याला वाटलं हे वजन माझं आहे असं त्याला वाटलं. आणि मग तो त्यालाही जड झालं ते वजन, लागला म्हणायला खूप जड आहे, खूप जड वजन आहे, आता काय करावा. ते वजन पुढे टाकूनही देता येत नाही आणि जड तर झालंय. आणि मग त्या ठिकाणी ह्यो वारकरी दुःख भोगू लागला. सांगण्याचं तात्पर्य काय, ते डोक्यावरलं वजन कोणचं होतं, दुसऱ्याचं. पण दुःख का भोगू लागला, दुसऱ्याचं वजन आपल्या डोक्यावर घेतल्यामुळं ते सुख दुःख या ठिकाणी भोगायला लागला. त्याच न्यायाप्रमाणे माऊली सांगतात, दे की पुढेलांचे वजे, जो आपला माता घ्यायचे, तरी कान दाटे जे धनुर्धरा, दुसऱ्याचं वजन आपल्या मातावर घेतल्यानंतर या ठिकाणी दुःख होणार नाही का? तसं माऊली सांगतात, तैसे शुभाशुभ कर्मे, निपजाती प्रकृती धर्मे. तसे ह्या ठिकाणी जे काही शुभ कर्म असन, काही अशुभ कर्म असन, हे ह्या ठिकाणी प्रकृतीमुळे निर्माण होत असतं. आणि ह्या ठिकाणी आपण काय म्हणतो, हे कर्म मात्र मीच करत आहे, त्या कर्माचा करता मीच आहे. आणि असं म्हणल्यामुळे या ठिकाणी सुख दुःख आपण या ठिकाणी भोगतो. पहा, परमार्थ करीत असताना आपल्याला जर परमार्थाचं सूत्रबद्ध जर परमार्थ नाही समजला, परमार्थ करण्याची रीत जर आपण साधू संतांच्या मार्फत जर नाही कळवून घेतली, तर मात्र आपण आपल्या ध्येयापर्यंत, अधिष्ठानापर्यंत कधी जाऊ शकत नाही. कारण पहा, व्यवहार आपण करताना, प्रपंच करत असताना किती चिकाटीने करतो, खूप चिकाटी करत असतो. पण प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये तेवढी चिकाटी, तेवढी आटास, तेवढी तळमळ या ठिकाणी दिसून येत नाही. पहा, अहो साधं पंढरपूरला 15 दिवस जायचं तर आपण किती तयारी करतो, किती ड्रेस घ्यायचे, काय काय न्यायचं, मोबाईलला चार्जर न्यायचा. परत पुढे मोबाईल चार्जिंग लावायला जर सोय नसेल तर बघा ते मोठी बॅटरी असते, पॉवर प्ले काय म्हणतात ते न्यायचं. मग किती किती तयारी करतो 15 दिवसासाठी. आणि आपण या ठिकाणी जन्माला आलो, फक्त 100 वर्षाचं आयुष्य, त्यातूनही शाश्वती नाही, त्याच्यातूनही निम्म आयुष्य झोपेमध्ये जातात, बालपण जातं, म्हातारपण वृद्ध याच्यात जातं. आणि मग खाली बांधणं करायला किती वेळ राहतो या ठिकाणी, काहीच वेळ राहत नाही. आणि एवढं छोटं आयुष्य असून सुद्धा आपण फक्त भला मोठा बंगला बांधतो, पैसे कमवितो आणि शेवटी सर्व या ठिकाणी सोडून देतो आणि निघून जातो. आणि ह्या ठिकाणी परमार्थाचे रीत समजून घेतले पाहिजे. प्रपंचामध्ये पहा, समजा आपण दवाखान्यात डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर समजा आपल्याला ताप येतोय, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने गोळ्या दिल्या, आपण आलो, तापाच्या गोळ्या घेतल्या, जोवर गोळ्या घेतोय तोपर्यंत ताप राहिला, गोळ्या
संपल्या, परत ताप यायला लागला, परत डॉक्टर गेलो. असं 4-5 वेळ जर झाल्यानंतर आपण एकदा डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर मला म्हणतो मला ऍडमिट करून घ्या, माझा ब्लड चेक करा, लघवी चेक करा, तुम्हाला काय चेक करायचे ते चेक करा, परंतु माझा हि आजारामुळे सगळं घालून टाका. मी खूप आता या आजाराला त्रासलो आहे, ते गोळ्या खाण्याला त्रासलो आहे, किती पथ्य पाळायची मला खूप त्रास होतोय, तुम्ही माझा आजारामुळे सगळं काढून टाका. आणि मात्र या ठिकाणी डॉक्टर त्याचा मुळासकट आजार काढून टाकतात, आजाराचं मूळ शोधतात. मग ह्या ठिकाणी आपल्याला जे दुःख होत असतं, त्या दुःखाची वरवर दुःख घालवण्यापेक्षा हे दुःख मुळासकट दुःख निवृत्ती या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कोणतं सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल, हे दुःख म्हणजे जन्म आणि मृत्यूचं. मनुष्याला मृत्यूची सगळ्यात मोठी भीती आहे. मनुष्य कशालाच घाबरत नाही, फक्त मृत्यूला या ठिकाणी घाबरतो. आणि हा मृत्यू मात्र या ठिकाणी ह्या जीवाच्या पाठीमागे लागला आहे आणि ते मृत्यू या ठिकाणी आपल्याला घालवायचा आहे. त्या मृत्यूची भीती या ठिकाणी संपून टाकायची आहे. बरं, जन्म आणि मृत्यू का घ्यावा लागतो, याचं कारण काय? मृत्यू जर घालायचा असेल, जन्म आणि मृत्यूची पिळा जर घालायची असेल, त्याचं कारण या ठिकाणी शोधलं पाहिजे. कारण जर काय असेल तर त्या कारण एकच आहे, आपल्याला हा मनुष्याचा देह या ठिकाणी प्राप्त झाला आणि देह प्राप्त झाल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अज्ञान येतं. काय? मी कोण आहे हे माहित नाही, हे अज्ञान. आणि मग हा देह मी आहे असं समजून आपण या ठिकाणी कर्म करत असतो. या देहाच्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे मीच आहे असं त्याचा ह्या ठिकाणी भ्रम होतो आणि त्या ठिकाणी कर्म करू लागतो. मग मी हे केलं, मी ते केलं, मी भक्ती केली, हे सगळं मी म्हणतो आणि मी म्हणल्यानंतर त्या कर्माचं एक प्रकारचं फळ तयार होतं आणि ते फळ तयार झाल्यानंतर ते फळ भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा ह्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. मग पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मी देह म्हणून कर्म करायचं, त्या कर्माचं परत फळ तयार व्हायचं, ते फळ परत संचितात जायचं आणि संचितात गेल्यानंतर ते परत परिपक्व व्हायचं आणि परत प्रारब्ध म्हणून ते परत भोगायला यायचं. मग याशी ही अनर्थ परंपरा ह्या ठिकाणी चालू होती. पुनरपि जन्मम पुनर्स्मरणम उपजेते नाशे नाशे ते पुनरुत्तीचे, हे असं चक्र मात्र या मनुष्याचं ह्या ठिकाणी जीवाचं चालू होतं आणि हे त्याला ही शृंखला मात्र ह्या ठिकाणी कधी या ठिकाणी चुकत नाही. आणि ती जन्म मृत्यूची जर शृंखला ह्या ठिकाणी तोडून जर टाकायची असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला साधू संताला शरण जाणं गरजेचं आहे. आणि साधू संताला शरण गेल्यानंतर साधू संत काय करतात, आपल्या ठिकाणचं अज्ञान काढून टाकतात आणि अज्ञान काढून टाकल्यानंतर आपल्या स्वस्वरूपाची ओळख या ठिकाणी साधू संत करून देतात. पहा, संत काय करतात, ते ह्या ठिकाणी एक मनुष्य होता आणि त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात काय झालं, तो असा लांब चालत गेला आणि चालत गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी 5 वाघ भेटले. आता वाघ भेटल्यानंतर 8 दिवसाची उपाशी वाघ होते ते आणि हे त्यांच्या तावडीत सापडला. आता मला सांगा, 8 दिवसाची उपाशी वाघ आणि हे त्यांच्या तावडीत सापडला, आता ते काय करते याला नाश्त्यावरही संपून जाईल का नाही हा? परंतु हे सर्व स्वप्नात चाललंय हे लक्षात ठेवायचं. आणि मग खूप घाबरला, त्या ठिकाणी आरडायला लागला, वाचवा वाचवा वाचवा, मला वाघ खातीन, वाचवा, असं आरडायला लागला. परंतु हा होता झोपेत आणि झोपेतच आरडावारडा करायला लागला आणि त्याच्या आजूबाजूला झोपलेले मनुष्य होते, ते उठले. अरे म्हणे काय झालं, हे झोपेत आरडत काय झालं? आता मला सांगा, तो लागला म्हणा वाचवा वाचवा, मला वाघांपासून वाचवा. आता मला सांगा, त्या वाघांपासून याला वाचवायचंय, त्या मनुष्याला वाघांपासून वाचवायचंय तर काय करावं लागेल? काठी आणून जमणार आहे का? किंवा ते बघा, ते वाचायचं आमच्या वाघ असतो ना, वाघ येतो म्हणून त्याच हातात ते राहतं, तिथं कार्बन टाकीत आणि त्याला वागून असं दाबलं का त्याचा मोठा आवाज होतो. किंवा सुतळे बॉम्ब असतात, पुढे वाघाची चावून लागली का सुतळे बॉम्ब वाजून वाजितात, मग ते वाघ पळून जातो. असं सुतळे बॉम्ब वाजून काठ्याने हाणून वाघ पळून जाणार आहे का? पण त्याला जर वाचवायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्याला त्या ठिकाणी जाग करावं लागेल, त्याला या ठिकाणी जाग करावं लागेल. त्याला जर हलवून जर जाग केलं आणि जाग केल्यानंतर मग ते काय म्हणणार आहे,
बरं झालं बाबा, 5 वाघ मागे लागले होते, या 5 वाघाच्या तावडीत मी सापडलो होतो. बरं सोन्यासारखं तुम्ही आले आणि मला वाघाच्या ताबडतोब वाचवलं, नाही ते वाघाने मला खाल्लं असतं असं म्हणा का त्यो? तू काय म्हणणार आहे? का त्याला समजून सांगावं लागणार आहे काय, बाबा घाबरू नको, ते वाघ आता पळून गेले, आता आम्ही त्याला दामटून लावलं असं सांगावं लागेल का? किंवा त्याला फोडून फोडून सांगावं लागणार आहे काय, बाबा तुला स्वप्न पडलं होतं, स्वप्नात वाघ पाठी मागे लागले होते, तू आता जागा झालाय, घाबरू नको असं सांगावं लागेल का? तर त्योच आपल्याला म्हणन कसला वागण कसला काय म्हणे, सगळं खोटंच होतं, उगच घाबरलो, स्वप्न पडलं होतं मला म्हणन का नाही? तसं ह्या ठिकाणी आपल्याला जन्म आणि मृत्यूचं दुःख जर घालायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि ते ज्ञान कोणतं? स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. पहा, ह्या ठिकाणी भक्तीची जर रीत समजून घेतली नाही तर मोक्ष प्राप्तच होऊ शकत नाही. कारण मोक्ष प्राप्त करण्यासाठी तो आपल्यापासून वेगळा पाहिजे ना. अख्खी आयुष्यभर देवाची जर भक्ती केली आणि देव प्रसन्न झाले, ब्रह्मा विष्णू महेश हे 3 जीव आपल्या पुढे प्रगट झाले, तरी आपल्याला मोक्ष देऊ शकत नाही. कारण मोक्ष आपल्यापासून वेगळाच नाही, तो आपलं स्वरूपच आहे. आणि तो मोक्ष प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या डोक्यामध्ये झालेला गोविंदा काढावा लागेल. मी देह हा गोविंदा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ते मोक्ष आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. पहा, एक उदाहरण सांगतो. एक संत होते आणि एक शिष्य होता. आता ते शिष्य सतत त्या गुरुला म्हणायचे, मला मोक्ष प्राप्त करून द्या, माझं बंधन का या संसाराच्या बंधनातून मला मुक्त करा, हे जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करा, मी तुमची एवढी सेवा करतो, एवढी तन मन धनाने तुमची सेवा करतो, मला या जन्म मृत्यूच्या बंधनातून वाचवा, मला मुक्त करा, मला मुक्त करा, असं ते सतत म्हणायचा. आणि सद्गुरु तर त्याला माझ्या बाबा नामचिंतन कर, तर तो माशी महावाक्याच्या बोधाचा रीत समजून घे, तूच ब्रह्म आहे हे ज्ञान करून घे, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वपराचं शोधन ही साधना तू कर, मी कोण आहे करा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, हेच तू सगळं समजून घे. पण ते शिष्य मात्र ह्या ठिकाणी त्याचा हट्ट सोडायला तयार नाही, मला वाचवा, मला जन्म मृत्यूच्या तावडीतून वाचवा, माझं दुःख घालवा असं ते म्हणायचा. त्या एक युक्ती केली आणि त्याला बोलून घेतलं, म्हणे ठीक आहे तुला वाचायचंय ना, ये म्हणे उद्या करू काहीतरी आपण. आणि दुसऱ्या दिवशी ते शिष्य त्या गुरुजवळ आले. आल्यानंतर दोघं रानात फिरायला गेले. गेल्यानंतर पहा, खेडेगावाला एक येडी बाबळ राहते, काटेरी बाबळ, आणि त्या काटेरी बाबळ आहे ना, असं मुंग्या असतात ना, त्याचे वर जातात खाली येतात आणि खोडापशीत घर असतं. त्या सद्गुरूने काय केलं, आपले कपडे काढले आणि त्या बाबळीला कवळी मारली. आता कवळी मारल्यानंतर त्या मुंगळ होत्या ना मुंग्या, त्या सद्गुरूला चावायला लागल्या आणि चावायला लागल्यानंतर ते लागले वरडाय, वाचवा वाचवा, मला वाचवा म्हणे, हे बाबळीनं मला धरलं, वाचवा वाचवा. आता असं म्हणल्यानंतर ते शिष्य होता म्हणले, अहो काय खोळ्यावानी करता म्हणे, तुम्ही बाबळीला कवळे मारले, मला वाचवा म्हणता, तुम्हाला मी वाचवलं असतं म्हणे, पण बाबळीनं तुम्हाला धरलं असतं तर मी वाचवलं असतं, पण तुम्हीच बाबळीला धरलंय आणि मला वाचवा म्हणता. अहो मी काय म्हणे, देव जरी आला तरी तुम्हाला वाचू शकत नाही, कारण धरलंय. काय करावं लागेल, मला वाचण्यासाठी काय करावं लागेल? शिष्य म्हणला, अहो तुम्ही बाबळीला धरलंय हे समजून घ्यावं लागेल. म्हणे तुला हे कळतंय, हे तुला कळतंय म्हणे, मग संसाराने तुला धरलं का? संसाराने धरलंय म्हणे. हा देह मी, ही भ्रांती तो करून घेतली का, तो देहाने तुला धरलंय. पण जोपर्यंत हा देह मी आहे, हा विचार आपल्या बुद्धीतून निघत नाही आणि मी ब्रह्म आहे या अनुभूतीला आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी मुक्ती मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. पहा, मोक्ष मुक्ती हा आपलं स्वरूप जरी असलं, परंतु एक भ्रम आपल्या ठिकाणी आल्यामुळं आपलं मुक्ती स्थिती हे आपलं स्वरूप असून सुद्धा आपण त्या ठिकाणी अज्ञान या ठिकाणी भोगत असतो. आणि जोपर्यंत संत जीवनात येते नाही, आजच्या प्रवचनामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा, जोपर्यंत आपल्याला संत भेटते नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी उलगडा ह्या ठिकाणी होणार नाही. कारण का होणार नाही माहिती का, मला सांगा.
एका खांबाला एक मनुष्य बांधलाय आणि दुसऱ्या खांबाला दुसरा मनुष्य बांधलाय, दोघही बांधलेले. आता कोण कोणाला सोडीन हो? मग प्रवचन सांगणार बी गुतलेला यायचे पुढं मी देह आणि ऐकणार बी गुतलेला यायचे. आता कोण कोणाला सोडी? म्हणून ह्या ठिकाणी जोपर्यंत संत भेटती नाही तोपर्यंत हा उलगडा हा कुत्ता ह्या ठिकाणी निघू शकत नाही. म्हणून ह्या ठिकाणी संत हे जीवनात भेटणं अत्यंत गरजेचे. आणि संत मात्र आज शोधून सापडत नाही. संत भेटण्यासाठी खूप 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 असं जन्मजन्मीचं पुण्य लागतं. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली, तेव्हा मात्र या ठिकाणी भगवंताची कृपा होती आणि या संत ह्या ठिकाणी भेटतात. या साधू संत सांगतात तुम्हाला चंद्र अमृत भेटेन, परीच भेटेन म्हणे, कल्पतरू भेटेन, सगळं सगळं भेटेन, पण संत मात्र सहजासहजी भेटत नाही. आणि संत खूप दयाळू आणि खूप कृपाळू असतात. ते आपल्या लेकराप्रमाणे या शिष्यावर मात्र कृपा करीत असतात, या समाजावर कृपा करीत असतात. आई आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करते त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम संत ह्या ठिकाणी साधकावर शिष्यावर करीत असतात. केले उपकार सांगू काही, पाप न करी माई. पाप सुद्धा उपकार करू शकत नाही. आईचे सुद्धा उपकार कमी पडतील मुलाच्या ठिकाणी, एवढे उपकार मात्र संत करतात. पहा तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. मंबाजी भाऊ होते. मंबाजी भाऊ उसाने मारलं आणि संध्याकाळच्या कीर्तनामध्ये मंबाजी भाऊ दिसत नाही म्हणून तुकाराम महाराज बेचैन झाले. अरे म्हणे काय झालं, मंबाजी दिसत नाही म्हणे, मला त्याची सवय लागलेली म्हणे, आणि मंबाजी जर पुढे नसेल तर मला कीर्तन सांगता येत नाही, तुम्ही भजन करा म्हणे, मी मंबाजीला घेऊन येतो. आणि मग ते मंबाजीला घरी गेले. अहो काय झालं म्हणे, चालायचं साव काढाय, राड गाडगा चालायचं, त्याचं काय म्हणावं घ्यायचं, तुम्ही मला मारलं, मी तुम्हाला काय म्हंटलय का या कीर्तनाला, आणि मला मारल्यामुळे तुम्ही दमले का, थकले का. आणि मग तुकाराम महाराज त्या मंबाजी बुवाचे पाय दाबायला लागलं आणि मात्र मंबाजी बुवा त्या ठिकाणी बोमसू रडायला लागले. म्हणजे रडायला लागले. म्हणे कोण आहे अशी, तुम्ही काय तुमचं अंतःकरण कसं आहे असं म्हणे, तुम्हाला उसाने मारलं, तुम्ही माझ्या घरी येताय, माझे पाय दाबताय. म्हणून संत खूप दयाळू असतात. संत आणि असे दयाळू कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ जर संत भेटले तर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत ते संत मात्र या ठिकाणी आपल्याला पोहोचवणार आहे. म्हणून जीवनात जोपर्यंत संतांची कृपा होत नाही, जोपर्यंत संत या ठिकाणी भेटत नाही, तोपर्यंत भक्तीची रीत आपल्याला या ठिकाणी कुणी सांगू शकत नाही. कारण का मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, अरे पाठी तिरवला तोची जन्य. या ठिकाणी संत सांगतात पांडुरंग वेदांत जो कळला नाही तो आपल्याला कळन का. तो एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात वेद जाणू गेला तो पुढे मौना पडा, आणि हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. अरे बाबा वेद जाणू गेला, वेद जाणायला गेला तो शांत झाला म्हणे, आणि हे गुह्य तुला कसं प्राप्त होईल म्हणे. मग कोणाला प्राप्त होईल, दास सद्गुरूचा पूर्ण सुकृतीचा पूर्ण अभ्यासाचा तोच जाणे. म्हणून जोपर्यंत आपण सद्गुरूचं दास्यत्व जे स्वीकारित नाही, जोपर्यंत आपण सद्गुरू दास होत नाही आणि सद्गुरूला आपण शरण जात नाही, तोपर्यंत आपल्याला भक्तीच्या वाटा या ठिकाणी कळू शकत नाही. परंतु सद्गुरूचाच दास व्हायचं, पोट भरूचा दास व्हायचं नाही. कारण ह्या ठिकाणी काय झाले, पोटासाठी संत झाले कलित बहुत, आयशियांची करिता सेवा काय सुख होय जीवा. आणि हे महाराज काय करतात, कीर्तनामध्ये काय सांगतात, निष्काम कर्मोपासना सांगतात. देवाची भक्ती करायची असेल तर निष्काम कर्म उपासना करणं गरजेचं आहे. देवाची भक्ती कशी करायची, निष्काम भावनेने भक्ती करायची, कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. अशी निस्वार्थ भावनेने जर भक्ती केली तर देव तुमच्यावर कृपा करतो आणि मग तुम्हाला संत भेटतात. असे सांगणारे महाराज 50,000 घेऊन जातात. मग ते कोणते निष्काम कर्म उपासना करतात. आणि अशा जर संताला शरण गेलं तर काय होणार आहे, तो नरकात आणि आपण नरकात. आपल्याला त्या महाराजांशी काही घेणं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, जोपर्यंत खऱ्या संताला शरण जात नाही तोपर्यंत हा मोक्ष, हा आनंद, ह्या भक्तीचा वाटा आपल्याला कोणी या ठिकाणी सांगू शकत नाही.
कारण ज्ञान तरी धोरणे श्री हरी जपे सदा. भगवंताला धरून ते नाम चिंतन करण्यासाठी पहिला भगवंत माहित पाहिजे ना. देवाचं नाही ठाव आणि करा देवाची भक्ती. आधी देवाची ओळख करून घ्यावी लागते आणि मग देवाची भक्ती करावी लागते. म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. आणि मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, परंतु माझ्या सद्गुरूच्या कृपेने जे काय माझ्या अंतकरणाला जे काय मला कळलं ते या ठिकाणी साध्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. काही अनावधाने जर चुकीचे शब्द गेले असेल तर माझ्या प्रकृतीचा दोष समजून या ठिकाणी माफ करायचे. परंतु जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्य सद्गुरूच आहे याचा मात्र या ठिकाणी निश्चित विचार करायचा. कारण हा मनुष्य जन्म पुन्हा 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 नाही. कोणा दिवस येईन काहीचा नाही द्यायचा भरोसा. एक गुचकी लागली ना, आज आज ह्या टायमाला प्रत्येक प्रवचन ऐकतोय, उद्या ह्या टायमाला लोक आपल्या सावडीत असतील. भरोसा याचा भरोसा तर नाही या जीवनाचा. म्हणून ताकद केली पाहिजे, धावत झालं पाहिजे आणि हा परमार्थ या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. कारण एकदा का हा जन्म निघून गेला तर पुढं आपल्याला पशु प्राणी गाढव कुत्रा मांजर झुरळ डुक्कर अजून काय काय असतं कोणत्या कोणत्या जन्माला जावं लागेल सांगता येत नाही. मला सांगा, कुत्र माहिती ना, कुत्र, त्या कुत्र्याच्या जर माथ्यावर जर किडे पडले ना, बारीक आहे का, या कुत्र्याच्या माथ्यावर जर किडे पडले ना, त्याला एवढा त्रास होतो ना, खूपच त्रास होतो. तेवढा त्रास जर मनुष्य झाला ना तर मनुष्य आत्महत्या करेल. त्या कुत्र्याला आत्महत्या करण्याचं ज्ञान असतं का? आत्माला त्रास होतो, मी आत्महत्या करत नाही मग मला त्रास कमी होईल असं ज्ञान असतं का? मग त्याला काय करावं लागतं? त्याला सहन करणंच गरजेचं आहे ना. आपण हे का होतो, आपल्या हातून जर चुकून एखाद्या संतांची निंदा झाली ना, निंदा संतांनी निंदा झाली काही कल्प आपल्याला नरकात काढावं लागतं. म्हणून जर नाही काय करता आलं तर कमी संत निंदा तरी या ठिकाणी करायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जीवन जगत असताना संतांची सेवा करायची, संतांच्या सहवासात राहणं गरजेचं आहे. दुर्जनाच्या संगती चुकून ह्या ठिकाणी राहायचं नाही. कारण ह्या ठिकाणी साधू संत म्हणतात नको दुर्जनांचा संघ, दुर्जनांचा या ठिकाणी संघ करायचा नाही, संतांचा या ठिकाणी संघ करायचा आहे. आणि हा भक्ती मार्ग या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा काही चुकलं असेल तर मोठ्या अंतकरणे माफ करायचं. जे चांगलं असेल ते साधू संतांचं प्रसाद म्हणून या ठिकाणी त्याचा विचार करायचा. पुंडलिकावर हरिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली मा वैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माते की जय. सब संतन की जय. महाराज पसायदान घेत आहे का? महाराज पसायदान सुरू करूया का? तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे विरितांचे तिमिर जावो. विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांती मांडी आळी. अनवर्त भो मंडळी भेट तू या भूता. कला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोल जे जे अर्णव पियुषांचे चंद्रवे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सदाही सज्जन. सोयरे हो तू किंबोना सर्व सुखी पूर्ण होई नितीही लोकी. भजी जो आदि मूर्खी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोकीय दृष्टा दृष्ट विजय हो आविजे. एथ मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान बसावो. एनेवर ज्ञान देव सुखिया झाला. एनेवर ज्ञान देव सुखिया झाला. एनेवर ज्ञान देव सुखिया झाला. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंडितनाथ भगवान की जय. रामकृष्ण. रामकृष्ण.